आता आपण कालिंबा डोंगरावर पोहोचलेलो आहे. मंदिर वरती आहे. प्लस सनसेट बघायचं होतं पण सनसेट पावसामुळे काही दिसत नाहीये. अरे सनराईज आहे काय. रात्रीचे 1 वाजलेलं आहे. सो उद्या आपला फर्स्ट ब्लॉग शूट करायचा आहे. सो झोप तर येत नाही आहे. आम्हाला मॅगी पाहिजे होती, मॅगी कुठे भेटलीच नाही. सो तिथे आम्हाला चहा बनवायला लागेल. सो आता बघू आपण उद्या काय भेटतं आणि काय बनवता येईल. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय. सो बाहेर आत्ताच पाऊस पडून गेला आहे. सो थंडी खूप आहे. आता घाटामध्ये आपल्याला जास्त थंडी लागेल आणि पाऊस पण असेल. सो आता निघूयात आपण. Always wear a seat belt. शुभम भाऊ, ब्लॉग आज बनला तर तुझी जबाबदारी सोबत बसून एडिट करून घ्यायचं. माझ्या भरोसा टाकून गेलं ना तर लोकांची 20 पासूनची पेंडिंग आहे, 18 पासूनची. आपण सनराईज बघायला निघालोय. पण आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये एवढे अडथळे येते, जेवढे रस्ते खड्डे तेवढे आपले अडथळे आहेत. ना आपल्याकडे मॅगी ना चहा बनवायला पाणी. पण आपला सनराईज बघायला जायचे. पण सनराईज आता इथंच होतो असं दिसतंय. ते ट्राय करू आपण. मुंबईहून गाडी करता आलाय रात्री 4 वाजता. भाऊ एका कॉलवर हजर. आता आपण पोहोचलो इथं आपल्या जागेवर. आता आपण सनसेट बघायला चाललोय. पण व्हॉट, सॉरी काय दिसत नाही. आपण थांबू सनसेट पर्यंत. दिसत तर नाहीये. सूर्य दिसेपर्यंत हलणार नाही. सो म्हणजे आपल्याकडे मस्त चहा बनवणार आहे. हा आपला स्टोव गरीबाचा. डॉली चायवाला काय करताय इकडे बघा. याला घरा म्हणतात चहा बनवणं. डॉली चायवाला चहाचा वास खूप मस्त येतो. अरे वेस्ट, टोटल वेस्ट. आज आम्ही लवकर आलो सकाळी 7 वाजता. म्हणून आपलं मंदिर एवढं छान बघायला भेटलं. तर वातावरण एकदम शांत आणि खूपच छान वातावरण इथलं. आता आपण खाली उतरतोय. आता तुम्हाला मी दाखवतो आपल्या पुणे सिटीचा व्ह्यू. इकडे वगैरे काल ठरवलं होतं की आज किती ऊन वारा पाऊस येऊ द्या. ऊन तर आलं नाही. वारा पावसाचा सीझन आहे. तर पाऊस तर लय आला पण तरी पहिला ब्लॉग बनवायचा आणि तो आपण बनवलाय. सो आतापर्यंत खूप फिरलो. इतके वेळेस जॉब केला, कधी फिरायला नाही भेटलं जास्त. पण कधी कॅमेरा समोर यायची हिंमत नव्हती झाली. सो
प्रवास हा स्वतःसाठी आहे. सो आता हेच टास्क आहे की हे जे व्हिडिओ बनवते स्वतःसाठी, की स्वतःचे पण एक कॅमेरासमोर हिंमत व्हावी येण्याची, लोकांबरोबर बोलायची एक हिंमत यावी. सो यासाठी ते चालू केलं की आपण पुणे जिल्हा जो आहे तो पहिला फिरायचा आहे. भरपूर जागा आहेत ज्या बाहेरच्या राज्यांपेक्षा सुंदर आहेत. आपले राजांचे किल्ले ज्याचा एवढा मोठा इतिहास आहे किंवा मंदिर असतील. सो आता प्रयत्न असेल की आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा इथून पुढे. तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मे बी भाषा नीट नसेल, काही नसेल, पण प्रयत्न आहे आपल्या जागा आपल्या लोकांना दाखवण्यासाठी. थँक्यू.